नमस्कार, मी डॉक्टर शारदा, दुर्वांकुर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपणा सर्वांना माहितच आहे की मी आज दुर्वांकुर विलेज मध्ये आलेली आहे आणि बघा आता हरभरा तुम्ही ओळखलंच असेल मी कोणत्या शेतामध्ये उभी आहे। तर हरभऱ्याचं पीक आपण इथे घेतलेलं आहे आणि छोटा छोटा हरभऱ्याचे त्याला दाणे पण लागलेले आहेत, घाटे, त्याला आपण घाटे म्हणूयात। हे घाटे लागलेले आहेत। हरभरा हा भरपूर लोह, खनिज आणि व्हिटॅमिन्स युक्त असतो। हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात। ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि बॉडी बनवायची आहे अशांना सुद्धा आपण अंकुरित धान्य म्हणून हरभरा खाण्यासाठी सांगत असतो। हरभरा हा फार पौष्टिक आहे, परंतु आयुर्वेदामध्ये अति हरभरा खाणं सुद्धा चुकीचं मानलेलं आहे, कारण तो पित्त विकार निर्माण करतो आणि वात विकार सुद्धा वाढवतो। त्याच्यामुळे जरी हरभऱ्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असते तरी आपल्याला प्रमाणातच खायचा आहे। प्रमाणात खाणं हा खूप चांगला आहे आणि त्याच्यात तुम्ही जर अंकुरित खाल्ला तर तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळेल। आणि जर तुम्ही याची भाजी म्हणजे कोवळ्या पानांची आपण कुडून भाजी करतो त्याच्यामध्ये ब जीवनसत्व आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं। आता ग्रामीण भागात त्याची भाजी आम्ही कायमच खातो, परंतु शहरी भागामध्ये अशी भाजी मिळणं अवघड आहे आणि ही भाजी करताना ती धुवायची नसते, कारण त्यातला आंबटपणा कमी होतो, म्हणून ही तशीच करायची असते। म्हणून ही खूप स्वच्छ ठिकाणी खुडून त्याची भाजी करतात। आणि हे घाटे तुम्हाला मिळत असतील तर जरूर खा, तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे, खनिज आहे आणि व्हिटॅमिन्स पण आहे, प्रथिन पण आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमचं दुर्वांकुर आयुर्वेदचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।